तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिटनेस म्हणजे काय? 50 इंच छाती म्हणजे फिजिकल फिटनेस नाही. ती मेंटेन करू शकत नाही. सिक्स पॅक ऍप्स हं, ही तर मिथ आहे. हं, सिक्स पॅक करण्यासाठी किंवा त्या स्नायूची रेस तू बाहेर ओढून काढलीस हं, आणि त्याच्यासाठी तू जर इंजेक्शन घेणार असशील हं. तर ते एक पदक गळ्यात पडावं याच्यासाठी तू आतल्या सगळ्या ऑर्गनशी वाट लावून घेतलेली आहे आणि ती लागतेच. तर हे जेव्हा 2 रोल्स मधलं हे जे काही बॉडी स्ट्रक्चर अचीव्हमेंट हे जे काही आहे, ते कशा पद्धतीने केलं जातं? हा, बाजींच्या रोलसाठी मी 104 किलो वजन केलं. बापरे! मी रोज 1 लिटर दूध प्यायचो. अच्छा. आठवड्यातनं दोनदा पाव पाव किलो बासुंदी खायचो. इन ऍडिशन टू दॅट मला 6 केळी 6 अंडी हे होतच. आणि सुभेदार चित्रपटासाठी पुन्हा माझ्या लेखक दिग्दर्शकाने सांगितलं की मी तुला 4 महिने देतो, त्यात कर तुला काय करायचं. हं, हं. तेव्हा मी 18 किलो कमी केलं. अच्छा. नमस्कार. आज आपल्याबरोबर मराठी फिल्म इंडस्ट्रीमधलं एक भारदस्त व्यक्तिमत्व आहे. ज्यांनी अनेक मोठ्या फिल्म्स तर केलेल्याच आहेत आणि आज आपल्याबरोबर एका वेगळ्या विषयावर ते बोलायला आले आहेत आणि तो विषय आहे फिटनेस. सो वेलकम अजय पुरकर. आज आपल्या या फिटनेस या विषयावर गप्पा मारायला. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या इंडस्ट्रीला आणि सगळ्या तुझ्या चाहत्यांना पण माहिती आहे की तू किती फिटनेस फ्रीक आहेस. एक्सरसाइज असू दे, डाएट असू दे, तुझं रुटीन असू दे. तर ते सगळं आज आम्हाला सगळ्यांना ऐकायला खूप आवडेल. नक्की नक्की. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिटनेस म्हणजे काय तुझ्या मते? फिटनेस ची व्याख्या जर द्यायची झाली मी थोडासा इंग्रजीचा आधार घेईन. हं, मी म्हणेन की फिटनेस इज नॉट अ डेस्टिनेशन, इट इज अ लाईफस्टाईल. हं, हं, म्हणजे असे अनेक लोक असतात जे आपल्याला वजन कमी करायचंय हं, म्हणून एखादा कोर्स लावतात हं, आणि तितके दिवसात तितकं वजन कमी पण होतं त्यांचं. हं, पण पुन्हा ते 1-2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर पुन्हा त्याच मूळ पदावर येतात, त्याच वजनावरती येतात. हं, तर मला असं वाटतं की तुम्ही टार्गेट अचीव्ह केलं, हं, हं, पण त्या टार्गेट अचीव्हमेंट नंतर तुम्ही तिथे थांबला नाहीत ना. हं. तुम्ही पुन्हा तुमची लाईफस्टाईल विचित्र असल्यामुळे राइट. तुम्ही पुन्हा वजन गेन केलं. हं, हं, तर म्हणून मी म्हटलं, की ते काही डेस्टिनेशन नाहीये. ती जागा नाहीये, की आता मला इतकं, कारण की ती खूप लिमिटेड गोष्ट आहे. हं, 10 किलो वजन उतरवायचंय, हं, ही खूप छोटी गोष्ट आहे ना. हं, 10 किलो वजन उतरतं, हं, एफर्ट घेतले तर. हं. पण मला ते 10 किलो वजन उतरवून त्याच वजनाला मेंटेन मेंटेन करायचंय. ठेवायचं आहे. हं. ही मला वाटतं, म्हणून मी म्हटलं, की देन फिटनेस बिकम्स अ लाईफस्टाईल. इट इज नॉट अ राइट, डिस्टन्स. राइट. चालू राहिलं पाहिजे. हं, हं, हं. बरोबर. मग आता जेव्हा आपण फिटनेस म्हणतो, तेव्हा फिटनेससाठी तू काय-काय करतोस? अरे बापरे! फिटनेसची ही जर्नीच ॲक्चुअली खूप मोठी आहे आणि मला स्पेसिफिकली मी कायम सगळ्याच इंटरव्ह्यूजमध्ये जेव्हा-जेव्हा फिटनेसबद्दल बोललं जातं माझ्याशी, तेव्हा मी खरंच आभार मानतो माझ्या आई-वडिलांचे. हं, हं. कारण की फिटनेस हा एक संस्कार आहे. पूर्वी होता. हं, हं. जसं आपण आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात जरी फक्त जर त्याच्याबद्दल आपण बोलायचं झालं, हं, तरी तालीम असणं ही आपल्याकडे कन्सेप्ट होती. हं, हं, ठिकठिकाणी तालमी असायच्या. हं, तिथे तरुण मुलं जोर बैठक, जोरजोडी करायला जायचे. हं. तर त्याची जागा आता जिम्सनी घेतली किंवा हेल्थ बरोबर. क्लबनी घेतली किंवा हं, हेल्थ स्पाजनी घेतली. हं, तर ही जी लाल मातीतली जी कुस्ती आहे हं, प्रत्येक जण काय पैलवान नसतो, प्रत्येक जण कुस्ती हं, करेलच असं नाही. हं, पण तालमीत जाऊन तयार केलेलं शरीर हं, हे नक्कीच घोटीव असतं हं, आणि त्याचा आयुष्यभर उपयोग होतो, हं, हे मला नक्की माहिती आहे. हं, पण मी ज्या काळात व्यायाम सुरू केला, हं. तो साधारणपणे मी सांगू तुला 1992च्या आसपासचा काळ होता. अच्छा. आणि तेव्हा वय काय होतं? तेव्हा आय वॉज इन 12th. ओके. आणि तेही सांगतो, की माझं जे ज्युनियर कॉलेज होतं नुमवी नावाच्या एका म्हणजे शिप्र मंडळीचीच हं, हं, नुमवी प्रशाला. हं, दे हॅड अ ज्युनियर कॉलेज. हं, तर मी 11वी-12वी तिथे कॉमर्स साठी ॲडमिशन घेतली हं, होती. हं, आणि अचानक मला कळलं, की कॉलेजचा आय कार्ड दाखवून आपल्याला हं, एस-पी कॉलेज जे आहे टिळक रोडला, हं, त्याच्या प्रिमाइसेसमध्ये नुमवी प्रशालेची जिम आहे. हं, अजूनही आहे. हं, तिथे आपल्याला फ्री व्यायाम करता हं, येतो. हं, तर मी एक दिवस गेलो आय कार्ड घेऊन, की मला व्यायाम करायचा. हं, आणि तेव्हापासून माझं जे सुरू झालं हं, रुटीन किंवा ती आवड निर्माण झाली. हं,
आई-वडिलांना धन्यवाद अशासाठी, की आज तागायत म्हणजे आज सकाळपर्यंत सुद्धा हं, माझ्या आई-वडिलांनी कधीही मला जिमला जाऊ नकोस, आजच्या दिवस सुट्टी घे, हं, असं कधीच सांगितलं नाही. हं, अनलेस अँड अंटिल मी आजारी पडलो असेल तर. हं, पण त्याच्या व्यतिरिक्त मी कन्सिस्टंटली हे करत आलेलो आहे. हं, आणि ते 1992 साल असं होतं, की जेव्हा मी पहिल्यांदा जिम पाहिली, वेट्स पाहिली हं, हं. आणि मशीन्स पाहिली, बरोबर. की काय असतात हे. हं, पण माझे तेव्हाचे आता ते सगळे मित्रच आहेत, पण तेव्हाचे माझे सीनियर व्यायामपटू तिथले जे होते, हं, ते सगळे जरा दादागिरी करायचे. हं. आणि ते म्हणायचे म्हणजे हा खरंच तर एका दृष्टीने चांगला संस्कार झाला होता. त्यांनी मला सांगितलं, की "तू नवीन आलाय ना, वेटला हात नाही लावायचा" म्हणजे. हं. म्हणलं म्हणजे 500 जोर मारता आले पाहिजे. हात अच्छा. टेकवला की 500 जोर मारता आले पाहिजे. हं, बरं ते वय पण असं असतं ना, ते इतकं मी ते चॅलेंज इगोवर घेतलं, हं, की मी खरंच वेटला हात नाही लावला आणि हं, मला काही महिने लागले ते अचीव्ह करायला. हं, हं, पण मी ज्या दिवशी 500 जोर मारले, हं, त्या दिवशी त्यांनी सुद्धा त्यांचं प्रॉमिस हं, हं, पूर्ण केलं, की ते म्हणले, "तू 500 जोर ज्या दिवशी मारशील एका दमात, हं, त्या दिवशी तुला वेटला हात लावायला देऊ." हं. आणि ते 500 जोर रीच होण्यासाठी म्हणजे एकदमचा 500 कोणालाच मारता येत नाहीत. आज 50 मारले, मग नंतर अजून 10 वाढवले, मग 15 वाढवले. असं करत ते टार्गेट मी अचीव्ह केलं. त्या प्रोसेसमध्ये बॉडीला इतकं ग्रूमिंग झालं फिटनेसचं, म्हणून ते आपल्याकडे जो गावठी व्यायाम जो म्हटला जातो, बरोबर. तो इतका पक्का आहे, हं, की फक्त बैठक आणि जोर याच्यावरती अख्खं शरीर हं, तुम्ही मेंटेन करू शकता, हं, ताकदवान बनवू शकता, हं, इम्यून बनवू शकता. हं, आणि त्या सगळ्या त्या 500 जोरांच्या प्रोसेसमध्ये मला तो कॉन्फिडन्स आला, की येस आपण हे करू शकतो. हं, आणि त्यानंतर वेट ट्रेनिंग आणि हं. मग तिथे माझ्या सीनियर्सनी मला शिकवलं. कारण की गेल्यानंतर आजही मी बघतो जिममध्ये नवीन मुलं येतात, काहीतरी ओढतात किंवा काहीतरी ढकलतात. जिम इज बेसिकली सम पुशिंग मूव्हमेंट, सम पुलिंग मूव्हमेंट. हं, तर मी म्हटलं हे काय म्हणजे हे वेगळंच आहे काहीतरी. बरोबर. पण आम्हाला जो संस्कार दिला गेला, तो आमच्या सीनियर्सकडनं दिला गेला पहिली गोष्ट, हं, की बेंच प्रेस म्हणजे काय असतं? कुठला कुठला मसल याच्यात वर्क होतो? तो हं, कसा मारायचा? हं, तो सेट कसा करायचा? हं, तर हे सगळे जे संस्कार आहेत ना, हे सीनियर्सकडनं घडतात. हं, आजकाल काय होतं, की लोकांना त्याच्याबद्दल काही माहिती नसते हं, आणि ते डायरेक्टली मशीन्सवर घुसतात. हं, मी तर अक्षरशः रोज म्हणजे अक्षरशः असं म्हणतो, की देवाची कृपा आहे म्हणून या माणसाला काही होत नाही. हं, म्हणजे आय सी पीपल हू आर अनट्रेन्ड हँडलिंग खूप जास्त वजन हं, हं, आणि त्याच्यामुळे ती जी इंजुरी मला दिसते ना, ती त्यांना दिसत नसते. हं, हं. दुर्दैवाने ती जर इंजुरी झाली, तर तो परत मुलगा आयुष्यभर व्यायाम नाही करू बरोबर. शकणार. इतपत ते सीरियस असतं. हं. पण मी म्हटलं तसं, की पहिले धन्यवाद म्हणजे माझ्या आई-वडिलांना, की ज्यांनी पूर्णपणे प्रोत्साहन दिलं, की सपोर्ट केलं. सपोर्ट केला, की हो, तू आणि दुसरी गोष्ट मला गुरु फार चांगले मिळाले. हं, फिटनेसमध्ये माझे गुरु खूप चांगले आहेत. एक हं, तर क्रीडा महर्षी डॉक्टर अरुण दातार हं, हं, ज्यांच्याकडनं म्हणजे आज तर सर 86 जवळ-जवळ पण हं, अजूनही ते एखादं वाक्य असं सांगतात, की त्याच्यामुळे आपलं सगळं क्लिअर होतात, डाउट्स क्लिअर होतात. हं, तर हं, ह्याला मी गुरु म्हणतो. हं. ही इज नॉट जस्ट अ टीचर, बरोबर, इज अ गुरु. म्हणजे जे मार्ग दाखवतात ते गुरु. बरोबर. आणि दुसरे माझे सर म्हणजे आशुतोष कुलकर्णी सर, सांगलीचे. हं, हं. ज्यांच्या जिममध्ये मी आमचा खूप गाजला चित्रपट पावनखिंड. तर हो. बाजीप्रभू देशपांड्यांच्या तब्येतीसाठी जी तब्येत तयार करायची होती किंवा हं, जे मी बघत होतो हं, किंवा आपण सगळ्यांनीच कोल्हापूरला पन्हाळ्याला जो पुतळा बघितलाय, हं, हं, तर ते जे भारदस्त व्यक्तिमत्व दिसतं, तर माझ्या सारखं डोक्यात म्हणजे चित्रपट ठरल्यापासून माझ्या डोक्यात सारखं हेच होतं, की आपल्याला असं कसं दिसता येईल? हं, ह्याच्या जवळपास आपण जाऊ शकू का? हं. गेटअप आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींनी बाह्य स्वरूप येईल, पण बरोबर. त्याच्यासाठी तिची तब्येत पाहिजे ती कुठनं आपण करणार? तर पुन्हा तो योग होता असा, की मी सांगलीला एका टेलिव्हिजन सोपचं शूटिंग तेव्हा करायचो हं, आणि नेमकं जी जिम होती, परफेक्ट जिम म्हणून त्यांची जिम आहे सांगलीमध्ये. ते जिथे आम्हाला राहायला जिथे जागा होती हं, आर्टिस्टना, हं. तिथे खाली ती जिम आहे.
अच्छा. आणि जेव्हा सरांना कळलं, माझी ओळख झाली हं, त्यांच्याशी हं, आणि तेव्हा त्यांना कळलं, की अशा चित्रपटासाठी मी तयारी करतोय. हं. तेव्हा तर त्यांनी व्रत घेतल्यासारखं ते म्हणले, "नाही, मी 5 वाजता जिम उघडीन तुमच्यासाठी." अच्छा. आणि तेव्हा मला 9 वाजता शूटिंग सुरू करायला लागायचं, 8:30चा कॉल टाईम असायचा. 5 वाजता सर जिम उघडायचे हं, माझ्यासाठी. हं, एक ट्रेनर त्यांनी मला हं, स्पेसिफिकली अलॉट केला होता, हं, जो माझा पूर्ण व्यायाम करून घ्यायचा. हं, त्यानंतर ते डाएट मला द्यायचे, की हं, हे दिवसभरातनं खायचं आहे. हं, व्हॉटएव्हर इट माईट आणि हं, अत्यंत नॅचरल हं, म्हणजे केळी, हं, अंडी, हं, बॉइल्ड चिकन, हं, नॉन व्हेजिटेरियन असाल तर हं, आणि सॅलड्स हं, आणि ह्याच्यावरती त्यांनी मला 3 ते 4 महिन्यात ते अचीव्ह करून दिलं. हं, 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 त्यामुळे हे जे 2 गुरु मिळाले ना आयुष्यात, की लाभले म्हणतात तसं, की तो हं, योग आला हं, आणि त्यांनी मला तो मार्ग दाखवला, की हे असं जायचं असतं. अजूनही कुठेही अडकलो, तर मी आयदर अरुण लतार सरांना फोन करतो किंवा आशुतोष सरांना फोन करतो, की असं-असं झालंय. हं, काय करू? हं. तर कायम मी हा शब्द मुद्दामून वापरतो, की हा सुद्धा संस्कार आहे. फिटनेस हा संस्कार आहे. आज तुम्ही पैसे भरलेत जिमला, की 3 महिन्यात तुमचा 17-18 इंच बायसेप होत नाही. ही बरोबर. मिथ आहे. त्यामुळे ही जी फिटनेस जर्नी सुरू झाली, ती अशी 12वीत झाली. ती अजूनही चालू आहे आणि देवाचे आशीर्वाद आहेत, की मला माणसं या इंडस्ट्रीमधली खूप चांगली मिळाली. गुरुतुल्य व्यक्तिमत्व मिळाली, की ज्यांच्यामुळे आपण काय करतो आहोत, हं, हे फोकसनी ठरवतायत. हं, मी मगाशी जे म्हटलं, की स काहीतरी ढकलायचं किंवा काहीतरी ओढायचं. हं, एवढंच न करता हं, आपल्या शरीराची एनाटॉमी लक्षात घेऊन हं, कुठल्या पार्टचा एक्सरसाइज चाललाय, हं. तो कसा करायचा, हे सगळे धागेदोरे मला या गुरुजनांकडनं मिळाले. आणि म्हणून हा प्रवास चालू आहे. प्रत्येक माणसाची बॉडी वेगळी असेल. पूर्णपणे. रिक्वायरमेंट वेगळी असेल. म्हणजे आता जसं तुला की त्या फिल्मसाठी काही एक वेगळं बॉडी स्ट्रक्चर हवं होतं आणि ते डेव्हलप करायचं होतं. हो. म्हणजे त्या रिक्वायरमेंटनुसार माणसाने काम केलं पाहिजे. जेनेटिक्स बद्दल आपण कधीच विचार नाही हं, करत. मी अजून एक म्हणजे आता सोशल मीडियाचाच विषय निघालाय म्हणून मी सांगतो, की हल्ली प्रत्येक जण सोशल मीडियाशी रिलेटेड काहीतरी शिकतो, ऐकतो हं. आणि त्याचे परिणाम आपल्यावरती चांगले होतील का वाईट होतील याचा विचार न करता ते फॉलो केलं जातं. बरोबर. मला पहिल्यांदाच असं वाटतं, की तुमचं शरीर काय आहे, तुमची प्रकृती काय आहे, हे तुम्ही आधी समजून घेतलं पाहिजे. कपॅसिटी किती आहे? कपॅसिटी किती आहे? कपॅसिटी एक वेळ वाढवता येते. हं, जेनेटिक्स नाही बदलता येत. बरोबर. त्यामुळे अजून एक गृहस्थ आहेत ज्यांना मी खूप फॉलो करतो Instagramवरती. हं, तर त्यांचं नाव आहे मुकेश सिंग गेहलोत म्हणून. हं, हं, ते उत्तरेतले हं, आय थिंक ते हरियाणा, चंदीगड साइडला हं, आहेत. हं, चॅम्पियन ॲथलीट आणि हं. हजारो मुलं तयार केलेली आहेत. पण अगेन हल्ली एक तो नवीन वाद आहे ना, ओल्ड स्कूल आणि न्यू स्कूल वगैरे. हो. असं काही नसतं. ते हं, म्हणले, की म्हणजे जवळ-जवळ त्यांनी 40,000च्या आसपास मुलं तयार केलेली आहेत, सगळी चॅम्पियन. हं, वेगवेगळ्या स्पोर्ट्समधली हां. हं, म्हणजे पॉवर लिफ्टिंग, बॉडी बिल्डिंग हं, सगळ्यातली हं, आणि नॉट ओन्ली मेन, ही हॅज हं, ट्रेन्ड विमेन अल्सो, पॉवर हं, लिफ्टर्स आणि वेट हं, लिफ्टर्स. हं, हं, तर मला असं वाटतं, की ही जी लोकं आहेत ना, हे जे सांगतात ना, तर हं. तेव्हा त्यांनी एक पॉइंट मांडला होता, की जेनेटिक्स तुम्ही नाही बदलू शकत. बरोबर. तुम्ही व्यायामाने तुमच्या शरीराला शेप देऊ शकता. हं, पण तुम्ही जेनेटिकली जसे आहात, ते बदलायला जाऊ नका. ते तुम्ही बदलूच शकणार नाही. हं, हं, पण तुम्हाला जे मिळालेलं आहे, हं, त्याचा उपयोग तुम्ही कसा करू शकता, हं, ह्याच्यावरती नक्की काम हं, करायला पाहिजे तुम्ही हं, आणि तर तुमची काहीतरी अचीव्हमेंट असू शकेल हं, फिटनेस या. हं, ऑफ मी त्यांना फॉलो करतो माझ्यापुरतं. हं, कारण की ते अ, काय म्हणतात त्याला प्रोफेशनल ॲथलीट्स ट्रेन करतात. हं, हं, आपल्याला हवं तेवढं आपण घ्यायचं, हं, की हां, हा मार्ग बरोबर चाललाय म्हणजे आपलं. हं, जस्ट टू क्रॉस चेक. हं, तर मला म्हणायचं की प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. प्रत्येकाची शरीराची ठेवण वेगळी आहे. मस्क्युलॅरिटी वेगळी असते. हं, तर ह्या सगळ्याचा विचार करूनच मग व्यायामाला हात घालावा. हं. म्हणजे हा एक खूप वेगळा थॉट हो, आज दिलेला आहे, की एकतर फिटनेस किंवा व्यायाम हा एक संस्कार आहे. हो. हाच एक वेगळा थॉट आहे. आणि ओव्हरऑल जे काही सगळं, की फिटनेस हा कशा पद्धतीने केला पाहिजे, काय-काय गोष्टी त्याच्या मागे आहेत, काय समजून घेतल्या पाहिजेत. हा एक वेगळा थॉट आहे, की जो नक्कीच उपयोगी पडणार आहे सगळ्यांच्याच. संस्कार अशासाठी म्हटलं ना, की आज सुद्धा म्हणजे इतकी लहानपणापासून सवय झाली आहे ना, की जिममध्ये गेल्यानंतर पहिला जिमला नमस्कार असतो. वेटला नमस्कार असतो. आय नो की हे खूप कॉमनली बोललं जातं. अ, आपले खूप भारताचे अव्वल बॉडी बिल्डर प्रेमचंद डेंगरा म्हणाले होते, की तुमचं लोखंडावर प्रेम आहे, पण लोखंड तुमच्यावरती कधीच प्रेम करत नाही, हे लक्षात ठेवायचं. हं, हं, पण आपण त्याला अ,
एक देवत्व बहाल केलेलं आहे. तर त्यामुळे आजही तो संस्काराचा भाग आहे अरुण दातार सरांच्याकडचा. जिम मध्ये आलो की जिमला नमस्कार, मारुतीच्या मूर्तीला नमस्कार, मारुतीरायाच्या वेटला नमस्कार, आणि मग पहिला आपण वॉर्मअप ज्याला म्हणतो तो चालू करायचा. निघताना सुद्धा वेटला नमस्कार करूनच जिम मधनं बाहेर. म्हणून हा संस्कार. आजकाल जिम मध्ये जी आदळापट होते वेटची ती नाही ऐकवत, पण काय करणार त्याला. आता हाच मुद्दा आहे. त्यांना आपटू नका असं जर सांगितलं तर त्यांना काय कारण देऊ मी? का आपटू नका वेट्स? एस्पेशली डेडलिफ्ट्सला वगैरे जे बार्स फेकतात वगैरे, का फेकता तुम्ही बार? तर हा म्हणून मी हा शब्द वापरतोय, संस्कार. हा संस्कार आहे, ही शिस्त आहे. आणि जिथे डिसिप्लिन आलं तिथे तर तुम्हाला तेवढ्या सगळ्या गोष्टी पाळाव्याच लागतात. बरोबर. पाळल्या गेल्या पाहिजे. बरोबर. आता आपण सगळ्या ह्या गप्पा मारल्या की फिजिकल फिटनेस हा कसा महत्वाचा आहे आणि त्याच्याबद्दल सगळं. पण आता हा जेव्हा आपण करतो फिजिकल फिटनेस, एक्सरसाइज, व्यायाम, तेव्हा मेंटली पण आपण तेवढंच स्ट्रॉंग असलं पाहिजे, तरच ती कन्सिस्टन्सी जी आहे ती मेंटेन राहणार आहे. तर ह्याच्यावर अजून काही वेगळं काम करावं लागतं का? मला असं वाटतं की फिजिकल फिटनेस म्हणून तुम्ही जे काही करता ना, त्यातच तुमचा मेंटल फिटनेस कसा असेल हे अवलंबून. म्हणजे मी थोडंसं पाठीमागे जाऊन असं म्हणेन की आजकाल आपली लाईफस्टाईल खूप वाईट झालेली आहे. आता सगळे डॉक्टर्स, युअर सेल्फ अ डॉक्टर, हे खाऊ नका असं म्हणावं लागतं. म्हणजे दुर्दैवाने काय आहे, म्हणजे मला समजतं की इकॉनॉमी आहे, रोजगार आहे, सगळं आहे. पण गेल्या 5 वर्षात पुणे शहराच्या स्ट्रीट फूडच्या गाड्या ज्या प्रमाणात वाढल्यात आणि ज्या प्रमाणात त्या चालतात, याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की लोकांची लाईफस्टाईल काय. आता मुंबई सारख्या महानगरात काय होतं ना, की एखादा माणूस सकाळी घर इतक्या लवकर सोडतो की त्या बिचाऱ्याला एकदा नाईलाज म्हणून बाहेर खावंच लागतं. पर्यायच नसतं. घरनं जाताना तो एक वेळचा डबा नेईल, पण परत येईस तोपर्यंत इनटेक. त्यामुळे त्याच्याकडे पर्याय नाहीये. काहीतरी त्याला मॅनेज करावंच लागतं. त्यामुळे मुंबईत गेलात ना तर हाकेच्या अंतरावरती सँडविचचे स्टॉल्स आहेच आहेत. चहाचे स्टॉल्स आहेच आहेत. सो काहीतरी बाहेर खाणं ही त्या शहरात राहणाऱ्या लोकांची गरज आहे. त्या शहराची ती मेंटॅलिटी किंवा गरजच म्हणायला पाहिजे. पण मला असं वाटतं पुण्यात ही थोडीशी चैन आहे. पुण्यात आजही जरी पुणे चहूबाजूंनी वाढलेलं असलं, तरीही पुण्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे तुम्ही 1.5 तासात जाता. त्यामुळे तुम्ही 1.5 तासात घरी पोहोचू शकता. आणि मग घरी जाऊन तुम्ही खाऊ शकता, पण असं होत नाही. कारण तो मोह नावाचा जो प्रकार आहे ना, तो इतका जास्त आहे की हे छान दिसतंय, हे अट्रॅक्टिव्ह आहे आणि हे जीभ नावाचा अवयव जो आहे त्याचे सगळे चोचले पुरवणारा आहे. त्यामुळे आपण ते खाऊयात. पण मी मगाशी अॅनाटॉमी बद्दल बोललो, तर जीभ एवढी सोडली तर त्याच्यानंतर त्याचं काय होतं याचा विचार केला जात नाही. बरोबर. की हे तुम्ही खाल्लत तर तुमच्या शरीराच्या कुठल्या भागाला याचा त्रास होणार आहे. आणि मग म्हणूनच जास्तीत जास्त लोक हल्ली मग फॅटी लिव्हर काय आणि मग काहीतरी फॅट कुठे अक्युमुलेशन होतं, मग ते स्पॉट रिडक्शन, नको त्या गोष्टींमध्ये घुसतात. म्हणून मी मगापासून म्हणतोय ना की इट इज अ लाईफस्टाईल. मी हे खात नाही, मी हे खाणार नाही, बरोबर. असं म्हणता यायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला डिसिप्लिन पाहिजे. आणि जर डिसिप्लिन असेल तरच तुम्ही फिजिकल फिटनेसची कुठलीही ऍक्टिव्हिटी करू शकता. मध्ये एक डॉक्टर मला त्यांचं म्हणणं खूप पटलं होतं. अशी एक ओरड मध्ये सुरू झाली होती की जिम मध्ये व्यायाम करू नका बरं का, हार्ट अटॅक येऊन माणसं मरतायत. अरे हार्ट अटॅक येऊन मरतायत म्हणजे ते म्हणले जिमचा दोष नाहीये हा, किंवा व्यायाम शाळेचा दोष नाहीये, किंवा तालमीचा दोष नाहीये. तुम्ही शनिवार रविवार दे मार पार्टी करणार. बरोबर. त्यात पार्टी करणार ह्याच्यात सगळं आलं. मी पुढे काही बोलत नाही. आणि सोमवारी आउट ऑफ गिल्ट तुम्ही येऊन 80 किलोचा बेंच प्रेस लोड करणार. युअर बॉडी इज इन्फ्लेमेटेड. त्या इन्फ्लेम्ड बॉडीमध्ये जरा ती बॉडी शांत करून नॉर्मलला आणण्याची गरज असताना तुम्हाला असं वाटतं अचानक, छे छे छे, शनिवार रविवारी मी फार गडबड केलेली आहे, आता मी सोमवारी बघ काय करतो. आणि सोमवारी जाऊन तुम्ही डायरेक्ट 10च्या स्पीडने धावायला लागता ट्रेडमिलवरती. ऑलरेडी बॉडी इन्फ्लेम्ड असल्यावरती तुमच्या हार्टवर प्रेशर येणारच आहे. तुम्हाला त्रास होणारच आहे. काही त्यात वेगळं लॉजिक नाहीये.
जर तुम्ही शनिवार रविवार सोमवार ते शुक्रवार जे आयुष्य जगतात तेच जर शनिवार रविवार जगलात तर तुम्हाला काहीही होणार नाही. ठीक आहे, चला पार्टीच करायची ना, त्यांचं म्हणणं असं होतं शनिवार रविवारी पार्टी केलीत, सोमवारी मंगळवारी शांत राहा, काही करू नका, बॉडी नॉर्मलला येऊ देत, बुधवारी व्यायाम करा, काही होणार नाही. आपण बॉडी आपली काय रिॲक्ट होते एखाद्या पदार्थाला ते आपण बघत नाही, त्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी बसतात, म्हणजे तुमच्याकडे डिसिप्लिन आहे, तुमच्याकडे एक चांगली लाईफस्टाईल आहे आणि तुमच्याकडे चांगला वर्कआउट पॅटर्न आहे फिटनेस लेवलसाठी, तुमच्या फिजिकल फिटनेस लेवलसाठी, आय एम 100% शुअर, आय कॅन गॅरंटी दॅट यू हॅव अ व्हेरी गुड मेंटल फिटनेस. आता आमच्या क्षेत्रात सांगायचं झालं तरी ओव्हर खाली शेड्यूल्स होत असतात ना, कधी कधी नाईट शिफ्ट असते, तर मग काय करायचं, नाईट शिफ्टला रात्री 11:30 वाजता ब्रेक होतो बरोबर जेवणाचा, तेव्हा एवढा तेलाचा थर असलेली अंडा करी येते, तेलात बुडलेली बिर्याणी येते आणि अखंड जेवण येतं. ते खायचं का 11:30 वाजता, हा विचार केला जात नाही ना. बर, आपण पाणी लहानपणी शिकलो की नाही शाळेत, दुसरीत तिसरीत, पाणी हेच जीवन. तुम्हाला खायला भरपूर मिळेल, पाणी नाही मिळेल तर काय कराल. मग तुम्ही रात्रभरात, आपण सुद्धा म्हणतो की रात्रभरात बॉडी डिहायड्रेट होते, सकाळी उठल्यावरती 1 ग्लास पाणी प्या, सगळे डॉक्टर हेच सांगतात. याचा अर्थ काय, रात्रभरात बॉडी डिहायड्रेट होते ना, मग रात्रभर जर तुम्ही काम करत असाल तर तुम्ही लिक्विडवर राहा, म्हणजे पाण्यावर राहा, तर तुमचं हे बॅलन्स होतं हायड्रेशन बॉडीचं आणि सकाळी तुम्हाला त्रास होत नाही रात्रभर जागलात तरी. फूड हॅबिट्स जर कंट्रोल केल्या ना, तर मला असं वाटतं की फिजिकली तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये. आणि नॉर्मल जेवण, म्हणजे मी अजिबात कुठल्या तरी वेगळ्या व्हेगनच व्हा असं काही प्रमोट करणार नाही. आपण जन्माला आल्यापासून आपल्या आई वडिलांनी जे आपल्याला खायला घातलेलं आहे तेच खातोय ना आजही आपण. इतक्या वर्षात काही झालं नाही, आत्ताच कसं व्हायला लागलं, कारण की तुम्ही काहीतरी वेगळं खाताय, वेगळं करताय, ज्याची रिॲक्शन शरीर देत आहे, ते काहीही असेल. म्हणून मी म्हटलं ना, तोंडात पदार्थ घातल्यावरती यांनी आपल्या आतमध्ये काय होणार आहे याचा विचार करा ना. तो विचार होत नाही. बरोबर. आणि अगेन द क्वेश्चन दॅट यू आस्क्ड की मेंटल फिटनेस हा काय आहे. मेंटल फिटनेस इज सेइंग नो. येस. की हे मी नाही खाणार आहे आता, कारण की हे मला एकतर माझ्या शरीराला गरज आहे का नाही. एक्स्ट्रा इटिंग खूप होतं बघ. म्हणजे लोक केवळ साबुदाणा वडा आहे तयार 11:30-12 वाजता म्हणून तो खाल्ला जातो. अरे पण तू 9:30 वाजता ब्रेकफास्ट केलास ना, म्हणजे तुझ्या शरीराला आत्ता गरज आहे का याचा विचार केला जातो. बरोबर. आणि येस, आता कमिंग बॅक टू हार्डकोर मेंटल फिटनेस का, तर फिजिकल फिटनेस ही अशी एक जागा आहे ना, म्हणजे जिम मध्ये फिजिकल फिटनेस करताना इतकं तुम्ही ट्रेन होता फिजिकली की तुम्ही मेंटली आपोआप स्ट्रॉंग व्हायला लागता. आणि तुमच्या आयुष्यात येणारे चढ उतार असतील ते तुम्ही व्यवस्थित फेस करू शकता इफ यू आर फिजिकली फिट. फिजिकली फिट डज नॉट मीन हॅव्हिंग एन 18 इंच बायसेप. 50 इंच छाती म्हणजे फिजिकल फिटनेस नाही, ती मेंटेन करू शकत नाही. 6 पॅक ऍब्स ही तर मिथ आहे. अनेक लोक 6 पॅक साठी इतका जीव काढतात. कशासाठी, आपली ठेवट नाहीये, आपण कुठनं येतो तेही बघा. मी मगाशी जीन्स बद्दल बोलत होतो. रॉनी कोलमन 8 टाइम्स मिस्टर ऑलिम्पिया, 8 का 6, 8 टाइम्स. तो ओरिजिनली म्हणजे जेव्हा त्यांनी बॉडी बिल्डिंग सुरुवात केली तेव्हा त्याचा बायसेप आला तेव्हाच 19 होता. म्हणजे कायम आमचं चर्चा होते मित्रांमध्ये की तू आलास तेव्हा बायसेप किती होता तुझा, 14, आता किती आहे, 17, म्हणजे किती गेन झाला, 3 इंच. रॉनीचा बायसेप किती आहे, 22 इंच. तो आला तेव्हा किती होता, 19 इंच, म्हणजे त्याचा गेन किती आहे, 3 इंच, 4 इंच. म्हणजे अचिव्हमेंटला तू आणि तो बरोबर आहात, फक्त जीन्स वाईज तो वेगळ्या जीन्सचा आहे.
तर आपण कोण आहोत ह्याचा विचार जर तुम्ही केलात ना, हं, हं. तर तुम्ही बरोबर फिजिकल फिटनेस करू शकता. म्हणून मी म्हटलं 50 इंच चेस्ट साइज असणं इज नॉट फिजिकली फिट. हं, 6 पॅक असणं इज नॉट फिजिकली फिट. हं. यू हॅव टू बी फिजिकली फिट. यू फील इट. युअर बॉडी टेल्स यू. हं. तुमचं शरीर तुम्हाला नंतर नंतर सांगायला लागतं की आज मी सुद्धा करतो तर आज बॉडी रिस्पॉन्स नाहीये चांगला, नको जास्त लोड करायला. हं, हं. एक खूप छान कन्सेप्ट फिटनेस इंडस्ट्रीमध्ये कॉल्ड एज इगो लिफ्टिंग. अच्छा. हा, इगो लिफ्टिंग इज की छे मागच्या आठवड्यात तर मी 120 किलोचं डेडलिफ्ट, आज चला 100 पण जात. अरे नाही, आज बॉडी नाही रिस्पॉन्ड करत आहे. हं, हं. डोंट पुश इट. इफ यू पुश इट, मग बॉडी म्हणते की अच्छा, मग तुम्ही माझं हं, बिघडवताय मला, आणि ती बिघडते. हं, हं. माझ्या मते ताप येणं हे बॉडी तुम्हाला सांगते की मी थकलेली आहे. रेस्ट हवी आहे. हा, पूर्वी काय होतं, ताप आणि सर्दी झाली की काय करायचे लोक? 2-3 दिवस झोप, गरम पाणी पी, वरण भात खा, हं, 3 दिवसात बरं व्हायचो. बॉडीला रेस्ट हवी आहे ना. हं, रेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून आजही लोक सांगतात ना 8 तासाची रेस्ट हवी. मुंबईला माझे मित्र शैलेश परुळेकर म्हणून, हं. ते त्यांचे 3 शब्द माझ्या कायम लक्षात आहेत: आहार, विहार, विश्राम. आहार म्हणजे काय खाता ते, विहार इज काय कुठला व्यायाम करता ते, आणि विश्राम 6 ते 8 तासाची झोप. झोप. आता मगाशी तू म्हणालीस की प्रत्येक माणूस वेगवेगळा आहे. हं. प्रत्येकाला किती झोप लागते हे सुद्धा हे ठरलेलं सुद्धा असतं. वेगवेगळे. हो. काहींना 4 तास झोप पुरते, हं, मला लागते 8 तास झोप. त्यामुळे जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करून फिजिकल फिटनेस वरती भर देता, हं. तेव्हा तुमचा ऑटोमॅटिकली मेंटल फिटनेस हा स्ट्रॉंगच असतो. हं, दुर्दैवाने कोणाला ऍक्सिडेंट झाला, हं, त्याची रिकव्हरी होताना जर तुम्ही फिजिकली फिट असाल, हं, तुम्ही व्यायामपटू असाल, हं. तर तुमची रिकव्हरी ही फास्ट होते. बरोबर. याचं कारण तुमचं शरीर तेवढं सहन करायला हं, त्याला त्याची तयारी असते, यूज टू असते. हं, शरीराला माहिती असतं हा इम्पॅक्ट मी सहन करू शकतो. हं, हे खूप महत्वाचं आहे. हं, म्हणून त्याचा परिणाम खूप पॉझिटिव्हली मेंटल फिटनेसवर होतो. हं. तुला आम्ही खूप वेगवेगळ्या रोल्समध्ये बघत असतो. पावनखिंडमध्ये एकदम भारदस्त व्यक्तिमत्व, सुभेदारमध्ये अजून वेगळं व्यक्तिमत्व आणि इथे आम्ही जे सामान्य आपण म्हणूयात किंवा आमचे पेशंट्स पण जे आहेत, त्यांना असं 2 किलो, 3 किलो कमी करणं, वाढवणं हे पण खूप अवघड जातं. तर हे जेव्हा 2 रोल्समधलं हे जे काही बॉडी स्ट्रक्चर अचीव्हमेंट हे जे काही आहे, हे कशा पद्धतीने केलं जातं? म्हणजे ह्याच्यासाठी काही स्पेशल ट्रेनिंग आहे, स्पेशल काही सप्लिमेंट्स आहेत, की जे घेऊन एकदम आपल्याला असं वेगळं अचीव्ह होतं? नक्कीच वेगळं ट्रेनिंग आहे. हं, पण खूप चांगला शब्द वापरला, बरं झालं. सप्लिमेंट्स. राइट. कारण सध्या खूप बूममध्ये इंडस्ट्री ती. हं, अ, कारण जिमची संख्या खूप वाढते हं, आणि जिमला जाणाऱ्यांची संख्या पण खूप आहे. हं, पण व्यायामपटूंची संख्या तेवढी नाही. हं, सिन्सिअर व्यायामपटूंची. हं, जिमला जातात लोक. हं, हे जे ट्रान्सफॉर्मेशन्स असतात ना, हं, त्याला थोडासा तुम्हाला पुन्हा एकदा तेच आहे, लाईफस्टाईलमध्ये बदल करायला लागतो आणि डाएटमध्ये बदल करायला लागतो. हं. आणि ह्याच्यासाठी तुम्ही काय खाल्लत की तुमची बॉडी काय रिस्पॉन्ड करते, ह्याच्यावरतीही थोडासा रिसर्च करायला लागतो तुमचा तुम्हाला. बरोबर. बाजीप्रभू देशपांडेंच्या रोलसाठी मी जेव्हा व्यायाम केला, हं, तेव्हा आय वॉज इन सांगली, मी म्हटलं तसं. हं. मी रोज 1 लिटर दूध प्यायचो. अच्छा. मी आठवड्यातनं 2दा पाव-पाव किलो बासुंदी खायचो. हं, इन ॲडिशन टू दॅट मला 6 केळी, 6 अंडी हे होतंच. हं, हं, तर आमचं जे डिस्कशन झालं त्यात असं होतं, की जी गोल चेहरा हं, पाहिजे बाजींचा हं, आणि ती जी तकाकी पाहिजे चेहऱ्यावरती, ती सात्विकता पाहिजे. हं, सात्विकता दुधात नाही येते, दुग्धजन्य पदार्थातनं हं, येते. हं. म्हणून ते तसं अचीव्ह केलं होतं. अच्छा. सुभेदार या चित्रपटाबद्दल हं. बोलायचं झालं, बाजींच्या रोलसाठी मी 104 किलो वजन केलं होतं. बापरे! आणि सुभेदार चित्रपटासाठी पुन्हा माझ्या लेखक दिग्दर्शकाने सांगितलं, की मी तुला 4 महिने देतो, त्यात कर तुला काय करायचं. हं, हं. तेव्हा मी 18 किलो कमी केलं. अच्छा. मी म्हणलं, की आता हे
कसं अचीव्ह करायचं, तर पुन्हा हे गुरुजन मदतीला येतात, की काय बदल करायचा. हं, तर व्यायाम प्रकार जे मी पावनखिंडच्या तयारीसाठी करत होतो, हं, ते ऑब्व्हियसली मी सुभेदारची तयारी करताना मी केले नाहीत. हं, हं, वर्कआउट पॅटर्न बदलला हं, आणि डाएट पॅटर्न बदलला, हं, हं, की शक्यतो रिडक्शन, सॅलड्स, हं, पालेभाज्या, हं, भाकरी हं, ह्याच्यावरती फळं हं, ह्याच्यावरती भर जास्त होता. हं, म्हणजे एक्स्ट्रा काहीतरी गुड फॅट्स ज्याला म्हणतो, हं, ते ऍड होणार नाहीत आपल्या शरीरात, म्हणून मला ते कमी करायचं होतं. हं. मला अनेक लोक विचारतात, की असं करून तुम्हाला काही त्रास होतो का? हे बरं. असं वर खाली 104 मग परत 18 किलो कमी. तर माझं उत्तर त्याला नाही असं आहे. कारण की एकतर ती प्रोसेस आहे हं, आणि ती टार्गेट ओरिएंटेड. हं, म्हणजे आज मी सुरू केलं आणि मला आठवड्याभरात 10 किलो वजन असं नाहीच आहे. मी ठरवतो या आठवड्यात मला इतकं अचीव्ह करायचं. हं, हं, त्याच्यासाठी हा व्यायाम आहे आणि त्याच्यासाठी हे जेवण घेतलं पाहिजे. हं, तर ते कमी होईल हं, आणि ते होतं. हं, हं, सो ते टार्गेट अचीव्ह करण्यासाठी ज्या काही गोष्टी करायला पाहिजेत, त्या मी करतो. हं, हं. पण ह्याच्या व्यतिरिक्त सप्लिमेंट म्हणालीस तर हो, मी प्रोटीन सप्लिमेंट्स घेतो. हं, म्हणजे ज्याला काय म्हणूयात त्याला व्हे प्रोटीन आहे. हं, प्लांट बेस्ड प्रोटीन मी घेत नाही. पण व्हे प्रोटीन घेतो. हं, पण आय एम स्ट्रिक्टली अगेन्स्ट स्टेरॉइड्स. हं, म्हणजे जीएच आणि अॅनाबॉलिक्स. हं, काय होतं माहितीये का, दुर्दैवाने मी मगाशी म्हटलं तसं, की सिक्स पॅक म्हणजे फिट नाही बाबा. हं, हं, सिक्स पॅक करण्यासाठी किंवा त्या स्नायूची रेस तू बाहेर ओढून काढलीस हं, आणि त्याच्यासाठी तू जर इंजेक्शन घेणार असशील, हं. तर ते एक पदक गळ्यात पडावं याच्यासाठी तू आतल्या सगळ्या ऑर्गन्सची वाट लावून घेतलेली आहे आणि ती लागतेच. ॲब्सोल्युटली. कोणी काही म्हणून. हं, याच्यातनं बाहेर पडणं खूप कठीण असतं. हं, फार कमी आहेत बॉडी बिल्डर्स जे यातनं बाहेर पडू शकतात. हं, कारण की शेवटी ते केमिकल आहे हं, आणि दॅट इज नॉट समथिंग विच इज नॅचरल. हं, ते नैसर्गिक नाही. हं. आणि अनैसर्गिक गोष्ट केली की त्याचा तुम्हाला कुठेतरी परिणाम हा भोगावाच लागतो. बरोबर. त्यामुळे स्ट्रिक्टली माझं म्हणणं आजकाल सुद्धा म्हणजे मला प्रोटीन सुद्धा खरं सांगायचं ना, तर तुम्हाला काही अचीव्ह करायचं असेल तर तुम्ही ते घ्या असं म्हणतो. हं, नाहीतर आपला आहार, महाराष्ट्रीयन आहार हा हं, अत्यंत उत्तम आहार आहे. हं, हं, म्हणजे अतिशयोक्ती नाही करत आहे, पण प्रोटीन जर तुम्हाला खायचं असेल ना, तर रोज एक वाटीभर मुगाची डाळ कुकरला उकडून त्यात फक्त मीठ, मिरपूड घालून खा. हं. उत्तम प्रोटीन मिळतं. तुझं रुटीन डायटच सांग ना, की सकाळपासून रात्रीपर्यंत साधारण ऑन एन एव्हरेज मी म्हणजे उठलो कसं असतं? पहिला की 2 ग्लास म्हणजे साधारणपणे 600 ml पाणी पितो. बरं. अल्कलाईन वॉटर. हं, साध्या भाषेत सांगायचं झालं तर माठातलं 2 हं, ग्लास पाणी प्या. हं, त्यानंतर ब्रश. हं, म्हणजे मी म्हणतो की उठल्या आधी पाणी प्यायचं. हं, त्यानंतर तुमच्या सगळ्या ब्रश वगैरे ह्या ॲक्टिव्हिटीज झाल्या, हं. की तुमचं इन्सुलिन स्पाइक न होण्यासाठी कारण की आजकाल डायबिटीज हो. हा एक इतका डिस्कस होणारा विषय आहे. हं. पण डायबिटीज इज अ लाईफस्टाईल डिसीज. येस. बरोबर ना? हो, हो. अगदी. तर तुमची लाईफस्टाईल नीट ठेवायची असेल तर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर हे 2 ग्लास पाणी. सो यू स्टार्ट युअर डे विथ अ फ्रूट. मी रोज सकाळी उठल्यानंतर एक फळ खातो. हं, हं, त्याच्यानंतर वर्कआउट असतो. हं, वर्कआउट झाल्यानंतर माझा ब्रेकफास्ट असतो, हं, ज्यात कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन याचा बॅलन्स असतो. हं, जर मी टार्गेट अचीव्ह करत असेल, हं, तर मी प्रोटीनचं म्हणजे व्हेजचे स्कूप्स घेतो हं, आणि त्याच्याबरोबर आपण रेग्युलर आपला नाश्ता, उपमा, पोहे, हं, एखाद 2 इडली, हं, एखादा डोसा, हं, काही हं. ही उपासाची वरई ज्याला म्हणतात, हो, भगर, हो. काहीही खा. हं, ओके. त्यानंतर त्याला सपोर्ट म्हणून एखादं पुन्हा एकदा फळ खायचं असेल तर खा. हं, त्याच्यानंतर मी अर्धा कप कॉफी पितो. हं, त्याच्यानंतर दुपारचं जेवण असतं, ज्यात माझ्या 2 पोळ्या, हं, भाजी, कोशिंबीर हं. एवढंच असतं. अच्छा. आठवड्यातनं 2 वेळा असला तर भात. हं, त्यात सुद्धा पुन्हा तेच आमटी भात, वरण भात, हं,
मी म्हणणार ना, आपलंच जेवण इतकं सकस आहे ना, बरोबर. त्यात व्यवस्थित 2 चमचे तूप घाला, मीठ घाला, काही प्रॉब्लेम नाही. अमेरिकन्स सांगतायत, की काय म्हणतात तुपाला ते? क्लॅरिफाईड बटर. ओके. हां. ते जास्त चांगलं आहे. तेल खाऊ नका. त्याच्याऐवजी 2 चमचे तूप घ्या. ते सगळे टॉक्झिन्स काढतं बॉडीतले. आता आयुर्वेदात सुद्धा कितीतरी औषध आहेत ना, जी तुपातनं दिली जातात ना, बरोबर आहे ना? हो. त्याचं कारण आहे काहीतरी. तर त्याच्यानंतर हा जो भात आहे तो आठवड्यातनं 2दा, पण अदरवाईज सकाळी 2 पोळ्या, संध्याकाळी 1 पोळी, भाजी, कोशिंबीर जे काय असेल ते. प्रेफरेबली 8 वाजता. त्याच्यानंतर काही नको. आणि बस. एवढ्या याच्यावरती आपण व्यवस्थित फिट राहू शकतो. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे काही खाता, दॅट इज ऑल एक्स्ट्रा. यांनी तुम्हाला त्रास होणार म्हणजे होणार. आणि 4 ते 7 मी सगळ्या प्रेक्षकांना सांगेन, 4 ते 7 ही वेळ अत्यंत घातक. 4 PM, 7 PM. चहा होतो नॉर्मली 4 वाजता चहा होतो लोकांचा आणि त्याच्याबरोबर मग सँडविच, काहीतरी भजी, पिझ्झा, चटपटीत भेळ, खाणं. काहीही होऊ शकतं. हे सगळ्यात घातक आहे. 4 ते 7 मध्ये तुम्ही जर टाळलं ते, अगदी लागलीच ना भूक, तुम्ही सुकी भेळ खा. लाह्या खा. पुन्हा एकदा फळ खा. फळांकडे कधी-कधी दुर्लक्ष होतं, की फळं आपण खात नाही. ज्युसेस नाही, फळ. कारण फायबर्स. त्यामुळे ज्यूस इंटेक इज बॅड. मी पण माझ्या पेशंटला सांगते, की जोपर्यंत तोंडात दात आहेत, तोपर्यंत ज्यूस नाही. फळं चावून खायची. त्यामुळे फायबर्स जातात. आणि 6 नंतर म्हणजे सूर्यास्तानंतर फळं खाऊ नका. ताक प्या. किती चांगला ऑप्शन आहे आपल्याकडे. तर त्यांनी तुमची ऍक्च्युअली भूक मरते पण ताकाने. तुम्ही 1 ग्लास जर ताक प्यायलात ना, तुमचं जे बाकीचं क्रेविंग असतं ना, की मी बर्गर खाऊ का, वडापाव खाऊ का थोडा, किंवा सँडविच, चीज घातलेलं, हे जातं तुमचं. पण त्याच्यासाठी तेवढं केलं पाहिजे. नाही, मला म्हणायचं की शेवटी सगळं येतं ते कंट्रोल पाशीच येतं. मेंटल फिटनेस, की मी नाही म्हणणार आहे. आमच्याकडे एक कोण म्हणालं होतं मला आठवत नाही, पण म्हणे तू फक्त एकच व्यायाम करत जा रोज. तू मानेचे व्यायाम कर. नाही. एवढेच व्यायाम करायचे. काही समोर आलं की नाही, नको. पण हे खरं आहे. आणि ते जर तुम्ही केलं ना, मला नाही वाटत हे एवढं अवघड आहे. पण मी म्हटलं तसं, की तो मोह असतो आणि नंतर ती लाईफस्टाईल बनते, की मला हे खाल्ल्याशिवाय जमतच नाही असं इथे फिट होतं आणि मग गडबड होते. आणि मग काय होतं बघ ना, साधारणपणे जिम मध्ये येणारे जे असतात, मी त्यांना पेशंटच म्हणतो, कारण की त्यांचं वजन 108, 112 किलो झालेलं असतं. इतके दिवस काय करत होता? त्याचा विचार केला गेला नाही, म्हणून ते 110, 112 झाले. कॉन्शियसली तेवढं वजन करणं इज अ डिफरंट थिंग. की मला एवढं मोठं व्हायचंच एखाद्या रोलसाठी, म्हणून ना म्हणलं ना 104 किलो हे काय छोटं वजन नाही. ते अचीव करायचं होतं मला. पण ते वजन हेल्दी नाही, मला त्रास व्हायचा. हार्टवरती प्रेशर नाही काही येत, एवढं सगळं घेऊन बॉडी चालते म्हणलं. सो ते कमी करणंच जास्त योग्य असतं आणि त्याचा जास्त फायदा होतो असं मला वाटतं. त्यामुळे येस, रेग्युलर जेवण आणि सप्लिमेंट्स गरज असेल तेव्हा, अदरवाईज खरं सांगायचं तर आपल्याला सप्लिमेंटची गरज नाही. आणि आपल्याकडे मी म्हणलं ना, फळं, आणि जर तुम्ही एगिटेरियन असाल तर अंडी. नॉनव्हेजचा पुरस्करता मी पण नाही, गरज नाहीये. म्हणजे हाऊस म्हणून खात असेल गोष्ट वेगळी, बरोबर, पण नाही, काही गरज नाही. देर आर व्हेजिटेरियन बॉडी बिल्डर्स ऑल्सो, 100% व्हेजिटेरियन आहेत. ते खाल्लंच पाहिजे जर तुम्हाला मसल ग्रोथ हवी तर, असं काही नसतं. आणि आता परत एक त्याच्यात एक बायफर्केशन येतं, की तुम्हाला स्पोर्ट्समन म्हणून बॉडी बिल्डर व्हायचंय का तुम्हाला एक चांगली छान फिजिक मेंटेन करायची, तर त्यातही फरक आहे. अच्छा. त्याच्यासाठी लागणारं हे वेगळं आहे आणि त्याची संख्या म्हणजे प्रोफेशनली व्यायाम करणाऱ्यांची संख्या कमी आहे. सो आता आज आपण बोलतोय ते सामान्य लोकांसाठी, की ज्यांना एक चांगली हेल्थ मेंटेन करायची. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी असं सांगेन थोडंसं स्पिरिच्युअली, की जे तुम्हाला मरेपर्यंत
साथ देणारे ते फक्त शरीर आहे. बरोबर. त्यामुळे ज्यातनं तुम्ही प्रवास करणार आहात ना, ती गाडी नीट ठेवा. हं. त्या गाडीवर जर परिणाम झाला ना, तर तुमची डिपेंडन्सी वाढणार. तुम्ही परावलंबी होणार. हं. त्यामुळे तुमचं अवयवांवरती लक्ष पाहिजे. तुमचं पोट काय म्हणतंय? हं. गट हेल्थ चांगली आहे का? हं. तुमचं हार्ट चांगलं आहे का? त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी दरवर्षी ते लोकं टेस्ट करतात ना, त्याची गरज नाही मला वाटतं. हं, हं. बॉडी सांगते ना तुम्हाला, की काहीतरी गडबड आहे ना. बरोबर. दरवर्षी जाऊन ते 40,000 च्या टेस्ट करायची काहीच गरज नाही. हं, हं. पर्सनल मत आहे माझं. काही लोकं करतात, त्यांनी करावं. हं. पण नाही गरज. तुम्हाला कळतं, की काहीतरी गडबड झाली. पण त्याच्यासाठी तुम्हाला बॉडीशी तेवढं तादात्म्य साधावं लागतं, हं. की हां, मला आज मी जसं मगाशी म्हटलं तसं, की आज नाहीये माझं जिममध्ये बॉडी रिस्पॉन्स नाही मला कळतंय. हं. आज नाही मला जास्त लोड करायचं आहे. हं. हे कळलं पाहिजे. हं. इथे इगो नाही आणायचा मध्ये, की नाही, नाही आता मी उचलणारच एवढं. हं. इंजुरी होईल, बाकी काही नाही होणार. सो जे जे तुम्हाला आयुष्यभर मरेपर्यंत साथ देणारे एकच गोष्ट आहे ती शरीर आहे. हं. हं. ते जर नीट नाही ठेवलं तर गेलात तुम्ही. हं. कारण डॉक्टरचं सुद्धा शेवटी एक लिमिट आहे ना. अगदी. हां. सो मला असं वाटतं, की ह्या गोष्टी जर पाळल्या, येस यू कॅन बी फिजिकली फिट फॉर एव्हर इन युअर लाईफ. म्हणजे आता जे काही तू शेअर करस, की अजय पुरकर हे ट्रेडिशनल फूडच हे रोजच्या रोज खातो. हो, हो. आणि म्हणजे आम्ही आयुर्वेदात हेच सांगतो, की जे काही ट्रेडिशनली सांगून ठेवलेलं आहे, तेच महत्वाचं आहे. म्हणजे आपली जी काही महाराष्ट्रीयन थाळी आहे, तीच महत्वाची आहे आणि ते खाल्लं तरच हे मला अजिबात असं म्हणायचं नाहीये त्यामुळे, की श्रीखंड खाऊ नका आणि गुलाबजाम खाऊ नका. किती हे फार महत्वाचं आहे. येस, बरोबर. म्हणजे बसला आणि 7 वाट्या बासुंदी पेली. अरे नाही बाबा, हं. चुकीचं आहे. घे ना एक वाटी बासुंदी घे. एक वाटीभर श्रीखंड खा. जर असेल त्या लग्नात गेलात. हं. वाढल्या 4 जिलब्या खा तर गप्प बैस ना. लोक जे सवय करून घेतात ना, हां. ते वाईट. बरोबर. की मला आठवड्यातनं एवढं अमुक पदार्थ लागतोच. हं. ते तुला लागतो म्हणजे इथे लागतो. हं. शरीराला नाही लागत. हं. कारण शरीराला आमच्याकडे नॅचरोपॅथीमध्ये एक ती कन्सेप्ट आहे बघ, की शरीराला डोकं नाहीये, तुम्हाला डोकं आहे. हं, हं. इथनं आत गेला पदार्थ, की डायजेशन सिस्टमला कळत नाही पाणी आत आलंय का वडापाव आत आलाय. हं. ते असिम्युलेट करायला सुरुवात त्याचं काम काय आहे? बरोबर. फूड डायजेस्ट करणं. हं. आणि फूड इन्क्लुड्स वॉटर. हं. सो तुम्ही पाणी टाकता का पिझ्झा टाकता हं. का वडापाव टाकता हं. हे शरीराला नाही कळत. हं. हे तुमच्या मेंदूला कळलं पाहिजे. हं. ते आत आलं की बिचारं ते त्याचं काम करतं. हं. सो त्याला जे झेपेल असं करा. अजून एक बरोबर. मला सल्ला द्यावासा वाटतो, ते मी हल्ली फॉलो करायला सुरुवात केली आणि त्याचे हं. खूप चांगले रिझल्ट्स आहेत, की दर 21 दिवसांनंतर एक 24 तासाचा उपवास करायचा. हं. म्हणजे सिस्टमला रेस्ट द्यायची. हं. कारण डायजेशन सिस्टम अशी आहे, की ज्याला रेस्टच नाहीये ना. हं. तुम्ही रोजच जेवता ना. हं. सो डायजेशन हे चालूच असतं हं. फॅक्टरीसारखं हं. 24 तास. सो त्याला एक 24 तासाची रेस्ट देऊन टाकायची. हं. सो 21 दिवसांनंतर जर तुम्ही 24 तासाचा उपवास केलात, हं. तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स मिळू शकतात. हं. मग तुम्ही व्यायाम नाही केलात तरीही हं. फॉर दॅट मॅटर. मग आपल्या ट्रेडिशनमध्ये ते सांगितलंच आहे ना, की चतुर्थी करा, एकादशी करा. म्हणजे हे याच्यामागे कारण हेच आहे, की तुम्ही पण दुर्दैवाने एकादशीला सगळं जास्त उपवासाचं ताट जास्त खाता. खाल्लं जातं. हे उपवासाचे पदार्थ सुद्धा कोणी शोधून काढलेत मला खरंच गंमतच वाटते. साबुदाणा. सगळे त्रासदायक पदार्थ एकाच दिवशी खायचे. अगदी. दाणे, साबुदाणा, बटाटा, रताळं. आणि त्यात तळलेलं अजून काहीतरी. बटाट्याचे पापड. तर हे कोणी ठरवलं मला माहिती नाही किंवा त्याच्याबद्दल मला कॉमेंट नाही करायची. हं. पण उपवास म्हणजे राईट. जो घडेल पोटाला, की शांत हं. डायजेशन सिस्टीम शटडाउन म्हणतात ना हं. ते. हं. की यू शट डाउन द सिस्टीम फॉर 24 hours, हं. यू विल गेट द रिझल्ट. हं. नाही, हे डिस्कशन खूपच महत्वाचं ठरणार आहे आणि बेसिकली तुला जे फॉलो करतात, त्यांनाही हे एक असं समजेल, की हां, म्हणजे आयडियली अजय पुरकर दिसायला असा दिसतो, भारदस्त व्यक्तिमत्व आहे, पण त्याचं जेवण जे आहे ते या पद्धतीचं जेवण आहे. अत्यंत साधं जेवण आणि अत्यंत कमी म्हणजे मला
घरचे पण म्हणतात, "तू बाहेर कुठे सांगत जाऊ नको तू किती खातोस ते. 2 पोळ्या खातोस. हं, हे जर तू बाहेर सांगितलंस तर लोकं हसतील." हं, पण ही फॅक्ट आहे, की तुम्हाला आहार ही अशी गोष्ट आहे, तुम्ही जितका वाढवत न्याल, तितका तो वाढतो हं, आणि जितका कमी करत आणाल, तितका तो कमी होतो. हं. कारण बॉडीच ॲडजस्ट करते. बरोबर. तेवढं स्मार्ट बनवलेलं आहे हं, हे मशीन, हं, की काय आत येतंय, अच्छा आज 5 आल्यात का पोळ्या? बरं. हं. मग उद्या पण बहुतेक 5 येतील. काही नाही 5, 5, 5 खात राहिलात तर त्याची 5 ची सवय होते. बरोबर. त्याच तुम्ही 2 वर आणलात तर त्याची 2 ची सवय होते. हं, सो हे चेंजेस मला असं वाटतं एज वाईज करायला पाहिजे. हं. नक्कीच, नक्कीच. की 25व्या वर्षी जर मी 7 वाट्या बासुंदी पीत असेल तर आत्ता प्यावी कमी. बरोबर आहे. बॉडीमध्ये साधारणपणे 48 या वयाला काही चेंजेस झाले का नाही झाले? हं, झाले ना. तर मग ते कन्सिडर करून मग आपण थोडंसं काय हं, खाऊयात किंवा हं, काय खाऊ नाही नाही हे जास्त ठरवलं पाहिजे असं हं, मला वाटतं. हं. नक्कीच, तेच म्हणलं. जे फॉलो करतायत त्यांना हे खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन असणार आहे हो, आणि त्यांनी नक्कीच ह्याच्यातून काहीतरी घेतलं पाहिजे, की आपण काय पद्धतीने आहार हा ठेवला पाहिजे. करेक्ट. अ, जेव्हा आता तू शूटमध्ये असतोस, तेव्हा शिफ्ट्स वेगवेगळ्या असतात किंवा आपण म्हणूयात, की ती जागा वेगवेगळी असते. तर ह्यामध्ये काय चॅलेंजेस येतात आणि म्हणजे ते कोप अप करणं खूप अवघड जातं का? हो, जातं कारण की काय आहे ना मराठी चित्रपट जेव्हा आम्ही बनवतो ना, तेव्हा ते खूप टाईट शेड्यूलमध्ये बनवलेले असतात. हं, हं. म्हणजे साधारणपणे 30-35 दिवसात चित्रपट व्हायला पाहिजे. अच्छा. त्यातनं जर ऐतिहासिक चित्रपट असेल, तर तो खूप जास्त हेवी असतो. हं, कारण की इट्स अ कॉस्ट्यूम ड्रामा हं, हं, आणि त्याच्यात म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मी सुभेदार चित्रपटाचं देईन. हं, कारण सुभेदार चित्रपटात तानाजीराव मालुसरेंची जी शौर्यगाथा दाखवलेली आहे, हं, त्यात सिंहगडाची लढाई झाली रात्री ना. हं. तर ते शूट पण आम्ही रात्रीच केलं हो. ना. जरी सेट असला, हं, तरी शूटिंग रात्रीच होतं. हं, म्हणजे जेवढे दिवस त्या लढाईचं शूटिंग चाललं होतं, हं, तितके दिवस रात्री शूट करायला लागल्यामुळे हं. तुमचं बॉडी क्लॉक उलटं होतं. बरोबर. तर त्यावेळेस मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे, की हं, रात्री अत्यंत लाईट बॉडी कशी ठेवता येईल. बरं हं. त्यातनं फाईट सिक्वेन्सेस हो. कारण लढाईचं हं, पूर्ण हं, चित्रीकरण आहे. तर त्याच्यासाठी बॉडी लाईट खूप ठेवायला लागते. हं, त्यामुळे हलकं खाणं हं, हेच ठेवतो मी काय. हं, आणि मी मगाशी म्हटलं ते मी फॉलो करतो. ताक हं, खूप डायल्यूट करून हं, किंवा पाणी हं, हे ठेवतो आणि अगदी कमी ब्लॅक कॉफी. हं, कारण ब्लॅक कॉफीने ॲसिडिटी वाढण्याची शक्यता असते हं, बॉडीत. हं, माझी तरी वाढते. हं, सो मी ती कमी ठेवतो. हं, पण ह्या गोष्टी काय आहेत ना, ह्या आपल्या पोटात जातात, हं, पण ह्या जड होत नाहीत. हं, मी म्हटलं मगाशी तसं लाह्या, फुटाणे, हं, बत्तासे हं. हे कॉम्बिनेशन असतं माझ्या डब्यात. अच्छा. हां, ते हं, ते 2-3 चमचे खाल्लं, हं, की तुम्हाला खाल्ल्याचं समाधान येतं. हं, तुझ्या पोटात शुगर जाते, तुझ्या पोटात सॉल्ट जातं, तुझ्या हं, पोटात कार्बोहायड्रेट जातं. हं, हं, त्यामुळे तुम्हाला ताकद राहते हं, रात्रभर काम करण्याची. हं, आणि दुसऱ्या दिवशी बॉडीला रेस्ट देणं फार गरजेचं असतं. हं, कटाक्षाने मी शूटिंगच्या वेळेस व्यायाम करत नाही. हं, जी तयारी आधी, हं, त्यावेळेस नाही करायचं. हं, शूटिंग एकदा सुरू झालं आणि शूटिंग हेक्टिक असलं, हं, व्यायाम केल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटलं पाहिजे. हं, जर व्यायाम केल्यानंतर जर तुम्ही दमलात आणि तुम्ही थकलात आणि तुम्ही हं, दिवसाचं हं, तुमचं शेड्यूल जर करू शकला नाहीत पूर्ण, हं, तर तो व्यायाम तुमच्यासाठी चुकीचा आहे. हं, हं, त्यामुळे जर ऑलरेडी मी रात्रभर फाईट सिक्वेन्सेस करून दमलोय, म्हणजे बॉडी दमलेली आहे. अगेन द सेम थिंग इन्फ्लेम्ड आहे. बरोबर. इन्फ्लमेशन असेल तर मी दुसऱ्या दिवशी उठल्यावर तर 7 वाजता जिमला जाणं हं, चुकीचं आहे. हं, रेस्ट द्यायची पूर्ण बॉडीला. त्यामुळे मी हे फॉलो करतो. हं, पावनखिंड चित्रपटाच्या चित्रीकरणात सुद्धा हेच व्हायचं. रोज हं, सकाळी 6 वाजता शूटिंग करायलाच लागायचं हं, फाईट सिक्वेन्स. लोकेशन होतं 34 किलोमीटर लांब. आम्ही राहायला होतो बंगलोर हायवेला, भोरला. हं, लोकेशनला पोहोचायला 1.5 तास. 3:30 ला उठायचं, 4:30 ला निघायचं, 5:30 ला सेटला पोहोचायचं हं, हं, आणि 6 ला सकाळी शूटिंग सुरू करायचं. संध्याकाळी 6 ला ते संपायचं. हं. ह्या शेड्यूलमध्ये तुमचा व्यायाम कुठेच बसत नाही. बरोबर. बसूही नाही. हं, बॉडीला
दमणूक झालेली आहे, कष्ट झालेले आहेत, तर तुम्हाला बॉडीला रेस्ट देणं फार गरजेचं आहे. आणि ह्याचा तुमच्या वयाशी काही संबंध नाही. म्हणजे म्हाताऱ्या माणसांनी रेस्ट घ्यावी आणि तरुणांनी काही करावं नाही. ती तशीच आहे बॉडी. तुम्हाला रेस्ट दिलीच पाहिजे. बरोबर. त्यामुळे जितक्या सवयीत तुम्ही राहाल ना व्यायामाचा, तर मला असं वाटतं एज हा फॅक्टर कुठेच परिणाम करत नाही. सवय लागते फक्त. बरोबर. कन्सिस्टन्सी जे आपण राईट. मगापासून बोलतोय, राईट, राईट. की हल्ली लोकांना तोच तर प्रॉब्लेम आहे ना. त्यांना 6 महिन्यात एवढा मोठा बायसेप नाही होतो. कष्ट केलेले असतात लोकांनी. वर्षानुवर्ष केलेले असतात. तू कसं 6 महिन्यात अचीव्ह करा? लवकर पाहिजे सगळं. हां. इट्स अ व्हेरी सॅड फॅक्ट. पण मारतात 4 सेट आणि सेल्फीज काढतात 25. काढ तू सेल्फी, माझं म्हणणं नाहीये. पण 1.5 तास तासून व्यायाम कर आणि मग सेल्फीज काढ. 1.5 तास कोणाशी बोलू नकोस. 1.5 तास फोनकडे बघू नकोस. मी जिमला फोन नेत नाही. मी 1.5 तास कोणाशी बोलत नाही. 1.5 तासानंतर काय हवा तो टाइमपास करू आपण. 1.5 तास माझ्याशी बोलू नकोस व्यायाम सुरू झाल्यानंतर. आय कॉल इट बॉडी वर्शिप. तुम्हीच जर तुमच्या शरीरासाठी जे काही करताय त्याच्यावरती जर तुमचाच विश्वास नसेल, भरोसा नसेल, तर ते तुम्हाला का रिझल्ट देईल? बरोबर. का द्यावं? तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी कन्सिस्टंटली एफर्ट घेताय, सिन्सिअर आहात, तर तुम्हाला त्याचा फायदा कुठेतरी पुढे जाऊन होईल. आता नाही होणार. त्यामुळे शूटिंगच्या वेळी नो एक्सरसाइज. पण पुन्हा तेच आहे. एक्सरसाइज नाही म्हटल्यावरती वेळेनुसार जेवणं हे डेफिनेटली होतं आमच्याकडे. म्हणजे जर मी सांगितलं की मला अमुक वाजता अमुक गोष्ट पाहिजे, तर ती हजर केली जाते. की मला आता 11 वाजले सकाळचे, मला आता फळं पाहिजे. ती फळं येतात. काही म्हणजे आता आपण जो ओव्हरऑल सगळ्या गप्पा मारल्या ह्यातून खूप वेगळे अँगल्स हे समजलेले आहेत. हो. म्हणजे संस्कार किंवा एकूण तुम्ही आपल्या शरीराला जाणून घ्या. एक्सरसाइज कुठल्या पद्धतीने करायचं किंवा आपण काय पद्धतीने विचार केला पाहिजे. तुझं रुटीन तू काय पद्धतीने फॉलो करतो. तुझ्या डाएट बद्दलच्या सगळ्या संकल्पना की ते डाएट तू काय काय फॉलो करतोस. म्हणजे हे डेफिनेटली सगळ्यांना एक खूप वेगळी गोष्ट ही समजणार आहे. आतापर्यंत त्यांनी जे काही अजय पुरकर ऐकलेलं आहे त्यापेक्षा हे डेफिनेटली त्यांना वेगळं ऐकायला मिळणार हो, आहे. नक्कीच. आणि ह्याचा काहीतरी एक खूप चांगला परिणाम सुद्धा होणार आहे. की आपला एक आयडॉल जो कोणी आहे तो ह्या पद्धतीने काम करतो किंवा त्याच्या ह्या कन्सेप्ट्स आहेत. हे जेव्हा त्यांना समजणार आहे तेव्हा त्याचा एक खूप चांगला पॉझिटिव्ह इफेक्ट सुद्धा होणार आहे. असं मला आता आपल्या गप्पांवरून नक्कीच वाटतंय. तर तू एकूण सगळ्यांना काय सल्ला देशील की किंवा आपल्या ह्या सगळ्या बोलण्यातून त्यांनी काय घ्यावं, एक शेवटचा एक टेक अवे मेसेज त्यांनी काय घ्यावा असं तुला वाटतंय? नाही, तर सल्ला देण्याइतका मी काही मोठा नाही. परंतु मी आता म्हटलं तसं किंवा आपल्या गप्पांमध्ये जे काही मुद्दे मांडले गेले माझ्याकडनं, ते मी पहिलं सांगतो म्हणजे ते अत्यंत वैयक्तिक आहेत. असंच म्हणजे आयडियल असं काही नाही. बरोबर. म्हणून मी मगाशी म्हटलं ना, आपण कसे आहोत, आपलं शरीर कसं आहे, आपण काय खाल्लं की आपल्याला काय परिणाम होतो, हे आपण तपासायचं असतं. कारण की ते शरीर आपलं आहे. दुसरं कोणीतरी नाही सांगू शकत, तुम्ही असं करा, तुम्ही अर्धी पोळी करा. अरे पण नाही, माझ्या शरीराला लागतात ना पोळ्या. तर मला त्रास होईल ना त्याचा. त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे एकदा व्यवस्थित पारदर्शक नजरेने बघा, की मी काय खाल्लं की माझं काय होतं. आता माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी खूप भात खाल्ला की माझं वजन वाढतं. हे मला माहिती आहे. पण दुसऱ्याच्या बाबतीत असं नसेल की पोळीने त्याचं वजन वाढतं. भात खाल्ला की तो एकदम शिडशिडीत होतो. हो, असू शकतं. बरोबर आहे की नाही? त्यामुळे बॉडी टाइप वेगवेगळा आहे. पण मला यंग जनरेशनला असं सांगायला आवडेल की नक्कीच व्यायाम ही खूप सिरियसली करण्याची गोष्ट आहे. ही फक्त जिममध्ये जाण्याची गोष्ट नाहीये. त्यामुळे एक चांगला गुरु तुम्हाला जर कुठे मिळाला ना, तुमच्या नशिबाने, तर जरूर तुमची प्रगती होऊ शकते. आज दुर्दैवाने गुरूंची संख्या कमी आहे. कारण गुरु सोशल मीडियावरती जे सांगितलं जातं ते फॉलो केलं जातं. ते 100% ट्रू असतं असं नाही. त्यामुळे तुम्हाला
एक असा माणूस मिळाला पाहिजे. हं. पूर्वी एक कन्सेप्ट होती बघ फॅमिली डॉक्टर नावाची. बरोबर. ती आता नाहीये. हं. आता स्पेशलिस्ट झाले. हं. की माझं आता कंबर दुखते तर स्पाइन स्पेशलिस्टकडे जा. हं. गुडघा दुखतोय तर ऑर्थोपेडिक सर्जनकडे जा. हं. असं जे झालंय ना, हं. पूर्वी फॅमिली डॉक्टर का असायचे? हं. त्या माणसाला त्या घरातल्या सर्व कुटुंबाचं एक जनरल जो हेल्थ ग्राफ आहे तो हं. माहिती असायचा. हं. अच्छा यांची प्रकृती अशी आहे. हं. जसं आयुर्वेदात सांगितलं जातं. हो. पित्त प्रवृत्ती आहे किंवा काय कफ आहे का काय. हं. तसं प्रत्येक फॅमिली डॉक्टरला ते माहिती असायचं की हं. अच्छा हे यांना 2 मुलं आहेत आणि त्यांचा हा प्रॉब्लेम आहे किंवा हं. हे त्यांचे स्ट्रॉंग पॉइंट्स. हं. सो ती कन्सेप्ट फार महत्वाची असं मला वाटतं. हं. तसंच गुरु हा असा असतो की ह्या मुलामध्ये हे कमी आहे आणि हे जास्त आहे. हं. याचा उपयोग केला पाहिजे किंवा या गोष्टीवरती हा माणूस जास्त प्रगती करू शकतो. हं. हं. तर ते चांगल्या माणसाकडे तुम्हाला जर शिक्षण घेता आलं ना, तर ते जरूर घ्या. हं. तसा माणूस कुठे भेटेल मला नाही माहिती. हं. कारण हा माझा प्रवास. हं. बरं. प्रत्येकाचा प्रवास वेगवेगळा असतो. त्यामुळे माझ्या प्रवासात मला हे गुरु लाभले. हं. ज्यांनी मला भरभरून दिलं हं. आणि ते आपल्या फायद्याचं आहे हे मला कळलं हं. आणि म्हणून मी ते फॉलो केलं. हं. आणि चांगला गुरु मिळाल्यावरती ना, मला दुसऱ्या कोणाकडेच जावं लागलं नाही. हं. त्यामुळे मी असं सजेस्ट करीन, की तुम्ही चांगल्या माणसाकडे शिका. जे काही शिकाल ते. हं. पॉवर लिफ्टर व्हायचं असेल तरी हं. किंवा तुम्हाला चांगली जनरल फिटनेससाठी ठेवायची असेल तरी. हं. पण माझं असं म्हणणं आहे, की आज आपल्याकडे उलटं झालंय. पूर्वी गुरु होते, पण सोयी नव्हत्या. हं. आज अद्ययावत जिम्स आहेत. हं. फ्रँचाईज आहेत जिम्सच्या. हं. ॲब्स म्हणा आणि हे ते गोल्ड्स व्हॉटएव्हर. हं. आत्ता तुमच्याकडे खरं तर सगळं आहे. हं. तुम्हाला फक्त कशाची गरज आहे? तर ते कन्सिस्टन्सी, सिन्सिअरिटी आणि त्याची वाट बघणं. त्याच्यावरती काम करत राहणं फॉर डेज टुगेदर. हं. जाता-जाता एवढं नक्की सांगेन, की देअर आर नो फ्री लंचेस इन द वर्ल्ड. तसंच देअर इज नो ऑटोमॅटिक रिझल्ट ऑर अ रिझल्ट इन लेसर टाईम. तुम्हाला जर रिझल्ट हवा असेल, तर अनेक वर्ष त्याच्यावरती काम करावं लागतं आणि लवकर मिळतं ते काही श्रेय नसतं. हं. हं. ते टिकत नाही. हं. त्यामुळे तुम्हाला कदाचित रिझल्ट मिळेल, पण तो जर तुम्हाला जास्त दिवसांसाठी, जास्त वर्षांसाठी हवा असेल, तर तुम्हाला सातत्याने अनेक वर्ष त्या गोष्टीवरती काम करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जाता-जाता मी हेच सांगेन, की ह्या 3-4 गोष्टी जर तुम्ही आयुष्यभर फॉलो केल्यात, तर तुम्हाला खूप फायदा होईल. एक म्हणजे श्रद्धा, दुसरा संस्कार, तिसरं सातत्य आणि चौथं सगळ्यात महत्वाचं शिस्त. ह्या 4 गोष्टी जर तुम्ही अवलंबल्यात आयुष्यात, जे काही करताय त्यात, फिजिकल फिटनेसच नाही म्हणत आहे मी, सगळ्यात, तर तुम्हाला नक्की यश मिळेल.